नमस्कार. सराफ नावाचा मला वाटतं हा परिणाम आहे की नुसतं नमस्काराला तुम्ही टाळ्या वाजवल्या. सराफांची पुण्य आहे. माननीय व्यासपीठ, श्री आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत, माननीय मंत्री उच्च शिक्षण आणि तंत्र श्री चंद्रकांतदादा पाटील, ह्या सगळ्यांना अभिवादन करते. आजच्या उत्सवमूर्ती आपल्या उपसभापती नीलमताई गोरे. नीलमताई, आज तुम्ही मला इथे बोलवलं. हे पुस्तक मी अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलंय. ह्या पुस्तकाने मी खूप समृद्ध झाले असं मला म्हणावंसं वाटेल. इतकी ओघवती भाषा आहे, त्या छोट्या छोट्या सुलभ शब्दात हे पुस्तक त्यांनी लिहिलंय. मला हे पुस्तक वाचताना सुधा मूर्तींची खूप आठवण आली, कारण त्यांची पुस्तकं अशीच अतिशय सोप्या सहज भाषेत लिहिलेली असतात. आणि तुमच्या सगळ्या अनुभवातनं हे पुस्तक निर्माण झालेलं आहे. किती किती गोष्टी आहेत, त्यांच्या लहानपणापासूनचा प्रवास आहे आणि त्यासाठी त्यांच्यावरती झालेले त्यांच्या आईवडिलांचे संस्कार आहेत. लहानपणी जेव्हा एक अत्याचार होताना त्यांनी पाहिला आणि आपल्या आईशी तो शेअर केला, त्या काळात ही गोष्ट पहिल्यांदा आपण आपल्या आईवडिलांशी शेअर करू शकतो, त्याची वाच्यता करू शकतो. हीच गोष्ट खूप मोठी आहे. त्यावरच घरातलं वातावरण कळतं आणि घरातले संस्कार कळतात. आणि तुला काय करायचं त्या उद्योग गोष्टी, अजिबात त्या मुलीला पुन्हा भेटायचं असं न बोलता जेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की यापुढे तिला आपल्या घरी बोलवत जा, इथून त्या संस्कारांची, त्या विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली असं मला वाटतं. एक आयुर्वेदिक कॉलेजमध्ये असणारी एक विद्यार्थिनी, तिचा प्रवास आणि मेडिकलला असताना तो अभ्यास करता करता समाजकारणात स्वतःला झोकून देणं, त्या चळवळीत स्वतःला सामील करून घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि ठरवून शहरातून उदगीरसारख्या गावी जाणं की तिकडे जाऊन आम्हाला काहीतरी गावात जाऊन गावातली चळवळ करायची, तिथे जाऊन काहीतरी कार्य करायचं, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पतीने जो घेतलेला निर्णय होता. आणि त्यांच्या पतीने स्वतःला पूर्णतः समाजकार्यात झोकून दिलं, नोकरी सोडून. तेव्हा पूर्ण घराची जबाबदारी ताईंनी सांभाळली आणि तिकडे दवाखाना सुरू केला. आणि डॉक्टर असताना सुद्धा त्यांना ज्या ज्या स्त्रिया भेटल्या, म्हणजे ह्याच्यात त्यांनी उल्लेख केला की जवळच खादी ग्रामोद्योग केंद्र होतं आणि तिथल्या ज्या बायका होत्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते की त्यांना प्रॉपर वेतन दिलं जायचं नाही, कामाच्या वेळा निश्चित केल्या जायचं नाही, अशापासून त्यांनी जी चळवळ सुरू केली त्याचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं. तुमच्या सगळ्यांच्या येथे असलेल्या हजेरीवरनं ते नक्कीच नमूद होत आहे. मी इतकी छोटी आहे की मी ताईंबद्दल काय बोलणार, आणि मी म्हटलंय की मी अगदी मोजकेच शब्द बोलते म्हणून. खरं त्यातलं एक प्रकरण मी वाचणार होते, नंतर आपण तो पण कार्यक्रम करू. पण ताई, मला खरंच सांगायला आवडेल की जे काही कायद्यात बदल केले गेले त्याचा जी पहिली सुरुवात झाली, मी मंजुश्री बोलते, असं एक प्रकरण आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आज पण दुर्दैवानी परिस्थिती अशी की अजूनही बदललेली नाहीये. जेव्हा तिने आत्महत्या केली तेव्हा ही कशावरून आत्महत्या असेल, कदाचित हा संशयास्पद मृत्यू असेल, या बोलण्याला ताईंनी वाचा फोडली आणि कोणीही ती गोष्ट ऐकायला तयार नव्हते. तेव्हा त्यांनी मी मंजुश्री बोलते ह्याचं एक पथनाट्य करून किंवा त्याचे पोस्टर्स करून सगळीकडे त्यांनी ती चळवळ नेली आणि शेवटी त्याची दखल पोलिसांना घ्यावी लागली, सरकारला घ्यावी लागली. आणि त्यानंतर जर एखाद्या नवविवाहित तरुणीचा मृत्यू लग्नानंतर 7 वर्षाच्या आत झाला तर तो मृत्यू कदाचित संशयास्पद असू शकतो, ह्याविषयी विचार करण्याचा एक कायदा हा निर्माण झाला आणि तिथून पुन्हा पुढे स्त्री चळवळीची सुरुवात झाली. ताई, तुम्ही मला इथे बोलवलं, मी खरंच तुमची खूप आभारी आहे. हे पुस्तक खरंच खूप सुंदर आहे, प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवावं, कारण पूर्ण तो काळ आपल्यासमोर उलगडला जातो. किती किती गोष्टी आहेत. मराठा आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यायचं, त्याचं नामकरण नाही, नामविस्तार करेक्ट शब्द वापरायचा, तर त्यापासूनच्या कितीतरी चळवळींचं वर्णन याच्यामध्ये आहे आणि त्या स्वतः त्यांनी अनुभवलेले आहेत. आणि खरंच सकाळ समूहाचे मी आभार मानते की ह्या सगळ्या, म्हणजे ते जे लेख आले असतील ते कदाचित खूप वाचनात आले नसतील, मिस झाले असतील,
ते तुम्ही पुस्तक रूपात छापून आज मी सगळ्या या महिलांतर्फे तुमचे आभार मानते की हे असं पुस्तक तुम्ही 10 दिशा हे छापलं. इतकं उत्तम पुस्तके आहे, खूप सुंदर मराठी भाषा आहे त्याच्यातली आणि अतिशय ओघवती वाणी आणि इतकं खरोखरच तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक जवळ ठेवावं असं हे पुस्तक आहे. तर मी सगळ्या महिलांतर्फे तुमचे आभार मानते की हे पुस्तक तुम्ही प्रकाशित करून खूप एक चांगली गोष्ट केलेली आहे. आणि मला ताईंनी इथे बोलवलं आणि 2 शब्द बोलायची संधी दिली या सगळ्या लोकांसमोर, तुम्हा भगिनींसमोर, म्हणून मी ताईंची खूप खूप आभारी आहे. आणि इथेच हा प्रवास संपता कामा नये. अनेक पुस्तकं ताई तुम्ही लिहिली आहेत, पण ह्याच्यात अजून तुमचा राजकीय प्रवास लिहायचा राहिला आहे. त्याच्यासाठी पुढचं पुस्तक नक्कीच अपेक्षित आहे. इकडे प्रकाशक आहेतच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवदेता. आज स्त्री